नमस्कार, तुम्ही पाहताय मस्त न्यूज आणि मी तुमचा राकेश काटकर। कान उघडून ऐका। मुंबईच्या नावावर मोठ्या मोठ्या गोष्टी करणाऱ्या आणि शहराच्या झगमगाटाचा डंका पिटणाऱ्यांनो जरा इकडे लक्ष द्या। मामला फक्त जोगेश्वरी पूर्व ट्रॉमा सेंटर हॉस्पिटलच्या आसपासचाच नाही, तर तिथल्या आजूबाजूच्या सर्वच भागांमध्ये उघडपणे गॅस सिलेंडर लावून रस्त्यावर मोमोज आणि असे अनेक प्रकारचे अवैध धंदे खुलेआम धडाक्यात चालवले जात आहेत। वेळ रात्रीच्या बरोबर 11:15 वाजली होती, जेव्हा सर्वसामान्य जनता आणि छोटे मोठे वेंडर दिवसभराची मेहनतीची भाकरी खाऊन गाढ झोपण्याची तयारी करत होते। अगदी त्याच वेळी ट्रॉमा सेंटर आणि त्याच्या आसपासच्या संपूर्ण परिसरात सुरू असलेल्या या अवैध धंद्यांनी रस्त्यावर ताबा मारला होता। आश्चर्याची गोष्ट म्हणजे मुंबईच्या म्युनिसिपल कमिशनर वरिष्ठ IAS अधिकारी अश्विनी भाईड मॅडम यांच्या प्रशासनाच्या आणि BMC के ईस्ट वॉर्डच्या अधिकाऱ्यांच्या नाकाखाली हे सगळं उघडपणे चाललंय। BMCची सरकारी गाडी 1 बजे रात के कितने बज रहे हैं? ये BMC गाड़ी इधर की ये रात के 11 बजे 12 बजने को आया। रात में 12 बजे के टाइम में घूम रहा है तो पैसे झोल के चक्कर में क्या नाम क्या है तेरा? गाड़ी का नंबर क्या है? 1671 MH01 FE। ये देखिए 1671 MH0 FE ये गाड़ी का नंबर है। ये रात में 12 बजे के टाइम पे यहाँ पे पैसा ले रहा है। ये रात के 12 बजे के टाइम में यहाँ के धंधे वालों से पैसा ले रहा है। जैसे कि आप देख रहे हैं ये BMC की गाड़ी है। ये लोगों को अथॉरिटी दी गई है कि BMC द्वारा महानगरपालिका जनतेच्या सेवेसाठी नव्हे तर ट्रॉमा सेंटर आणि त्याच्या आसपासच्या परिसरातील गरिबांकडून आणि दुकानदारांकडून अवैध हप्ता वसुली करण्यासाठी उतरली होती। BMC गाडीवाले स्वतः या अवैध धंदेवाल्यांकडून पैसे वसूल करत आहेत आणि त्यांना रस्त्यावर गॅस सिलेंडर पेटवून धंदा चालवण्याचे फरमान सोडत आहेत। आता सर्वात मोठा प्रश्न हा उपस्थित होतोय की असे अनेक लोक आहेत जे सरकारी जमीन भाड्याने देऊन पैसे कमावत आहेत। आता तर माननीय न्यायालयाने कोर्ट BMC विभागाला ID बनवून हॉकर्सना फेरीवाल्यांना देण्याचे आदेश दिले आहेत। पण विचार करा, जे लोक स्वतः तिथे राहतच नाहीत आणि सरकारी जमीन इतरांना भाड्याने देऊन पैसे कमावत आहेत, त्यांच्यासाठी तर हा धंदा चालवणे आणखीनच सोपे झाले आहे। याचमुळे आमची सक्त मागणी आहे की अशा लोकांवर कठोर कारवाई केली पाहिजे। जे लोक मुंबईत प्रत्यक्षात जिथे राहतात आणि इथलेच मूळ रहिवासी आहेत, फक्त त्यांनाच ID दिली पाहिजे। बाहेरच्या दुसऱ्या ठिकाणांहून येऊन अवैध ताबा मारणाऱ्या लोकांना BMCने तात्काळ हाकलून बाहेर काढले पाहिजे। जो जिथला जुना रहिवासी आहे, फक्त त्यालाच सरकारी आदेशानुसार ID बनवून दिली पाहिजे। ते सुद्धा स्टेशन पासून 100 मीटर अंतराच्या नियमांकडे अजिबात दुर्लक्ष न करता हा सरकारी आदेश पूर्ण प्रामाणिकपणे पाळला गेला पाहिजे। प्रश्न हा आहे की म्युनिसिपल कमिशनर वरिष्ठ अश्विनी भाईड मॅडम आणि के ईस्ट वॉर्डचे अधिकारी गाडी नंबर MH01 FE 1671 च्या माध्यमातून हप्ता वसुली करणाऱ्या या भ्रष्ट कर्मचाऱ्यांवर काही ठोस कारवाई करतील का? जेव्हा आमचे रिपोर्टर विकी भाई यांनी हा बेकायदेशीर आणि लाजीरवाणा धंदा आपल्या डोळ्यांनी पाहिला आणि सत्य समोर आणण्यासाठी कॅमेरा चालू केला, तेव्हा त्या गाडीचा ड्रायव्हर आपली सरकारी गाडी घेऊन धूम ठोकून मौकेवरून फरार झाला। आमची मागणी आहे की प्रशासनाने ट्रॉमा सेंटर आणि त्याच्या आसपासच्या सर्व भागांमध्ये सुरू असलेल्या या तमाम अवैध धंद्यांवर कठोर कारवाई करावी, जेणेकरून BMC विभाग आपले काम पूर्ण प्रामाणिकपणे करून दाखवू शकेल। किंवा मग मुंबईच्या नावावर मोठ्या मोठ्या गोष्टी करणाऱ्यांच्या राजसात सर्वसामान्य जनतेच्या जीवासोबत आणि सरकारी जमिनीचा असा सौदा सुरू राहणार का? जर तुमच्या भागातही जोगेश्वरी पूर्व ट्रॉमा सेंटर हॉस्पिटलच्या जवळ किंवा इतर कोणत्याही परिसरात अशी कोणतीही चुकीची गोष्ट किंवा भ्रष्टाचार सुरू असेल तर आम्हाला सांगा। आम्ही तुम्हाला पूर्ण साथ देऊ आणि तुमचा आवाज सरकारपर्यंत पोहोचवू। कॅमेरामॅन विकी भाई सोबत तुम्ही पाहताय मस्त न्यूज आणि मी तुमचा राकेश काटकर।